नमस्कार मित्रांनो. आज आपण जे काही पझल सॉल्व्ह करणार आहे, तर ते फ्लॅट आणि फ्लोअर बेस पझल आहे. ओके. तर यामध्ये जनरली काय असतं, की फ्लोअर दिलेलं असतं, फ्लॅट दिलेले असतात. तर त्यामध्ये किती लोकं बसलेत वगैरे ते पाहूया आपण आता कसं आहे एक्झाममध्ये या क्वेश्चनमध्ये. तर ह्या क्वेश्चनमध्ये तर आपल्याला 8 रेसिडेंट्स म्हणजे की 8 लोकं जे आहेत, ते 4 स्टोरी बिल्डिंगमध्ये राहिले. ठीक आहे. आणि फ्लॅट ए आणि फ्लॅट बी असे 2 फ्लॅट आहेत. ठीक आहे. आणि जो काय फ्लॅट बी आहे, तो फ्लॅट एच्या ईस्टला आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आपण अशी मांडणी करून घेऊया. तर 4 नंबरला जो एक 4 नंबरचा फ्लोअर आहे, त्याला आपण 4, 3, 2, 1 आणि अशा आपण त्याला नंबरिंग देऊन घेतलं. त्यानंतर ए जो आहे, एच्या ईस्टला बी आहे, म्हणून आपण त्या पद्धतीने ए आणि बीच्या जागाचं फिक्स केलं आपण. जनरली या ठिकाणी थोडं लक्ष ठेवायचं की बीच्या ईस्टला ए आहे की एच्या ईस्टला बी आहे, कारण याच्यामध्ये चुका होण्याचे जास्त चान्सेस असतात. ठीक आहे. तर त्यानंतर आपण काय केलं की ए आणि बी यांच्या पोझिशन फिक्स करून घेतल्या आणि ह्या पद्धतीने आपले 4 फ्लोअर झाले आणि हे आपले फ्लॅट झाले. अशा पद्धतीने हे आपले 8 फ्लॅट आणि हे 4 फ्लोअर झाले. ओके. त्यानंतर आपण जसं क्वेश्चनमध्ये वाचतोय, रॉबर्ट लिव्हज एक्झॅक्टली इन द वेस्ट ऑफ जॉन. जो काय जॉन आहे, जॉनच्या वेस्टला आपला रॉबर्ट आहे. ओके. त्यानंतर देन नेक्स्ट देर आर 2 फ्लोअर बिटवीन डेव्हिड अँड थॉमस. थॉमस आणि डेव्हिडच्या मध्ये दोन फ्लोअर आहेत. ठीक आहे. देर आर 2 फ्लोअर बिटवीन डेव्हिड अँड थॉमस. थॉमस आणि डेव्हिडच्या मध्ये 2 फ्लोअर आहेत. हू येतं कोणासाठी? थॉमससाठी, कारण सेकंड पर्सनसाठी. तर हू आर 2 फ्लोअर बिटवीन, सॉरी इकडं हू लिव्ज अबाव डेव्हिड, म्हणजे काय आहे, डेव्हिडच्या वरती थॉमस राहतोय. ठीक आहे. थॉमस आणि डेव्हिडच्या मध्ये 2 फ्लोअर आहेत आणि जे की डेव्हिडच्या वरती थॉमस राहतोय, जे की आपण साईडला लिहून घेतलं. त्यानंतर काय, बोथ ऑफ देम लिव्ज आणि डिफरंट फ्लोर्स, म्हणजे काय, ते वेगवेगळ्या फ्लोअरमध्ये राहते. म्हणजे सपोज कसं थॉमस जर इथं फ्लॅट एमध्ये राहत असेल, तर जो काही बीमध्ये आपला डेव्हिड राहत असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने दोघं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात. पण आपल्या यामध्ये एक इन्फॉर्मेशन कन्फर्म भेटते, काय की जो थॉमस आहे तो डेव्हिडच्या वरतीच राहणार आहे. राईट. त्यानंतर देन नेक्स्ट पुढे आपल्याला काय भेटतं आणखीन, रॉबर्ट लिव्ह जस्ट अबाव स्मिथ. आता हा जो काही रॉबर्ट आहे तो स्मिथच्या जस्ट वरती राहतोय, त्यामुळे आपण रॉबर्टच्या खाली स्मिथ लिहून घेणार. ठीक आहे. तिथे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण स्मिथ लिहून घेतलं. त्यानंतर पुढं नेक्स्ट सेंटेन्स काय सांगतं आपल्याला, बोथ ऑफ देम लिव्ह इन सेम फ्लॅट, म्हणजेच काय, आर आणि एस जो काय तो रॉबर्ट आणि स्मिथ जे एकाच फ्लॅटमध्ये राहणार आहे, म्हणजे सपोज एक तर ए मध्ये राहतील किंवा बी मध्ये राहतील. राईट. त्यानंतर देन नेक्स्ट काय, जॉर्ज लिव्स इन फ्लॅट ए. आता जो काय जॉर्ज आहे तो फ्लॅट ए मध्ये येतोय. ठीक आहे. जॉर्ज जो काय तो फ्लॅट ए मध्ये राहणार आहे, तर आपण त्याला पण साईडला लिहून घेतलं, जॉर्ज ए जो आहे तो फ्लॅट ए मध्येच राहणार आहे. राईट. त्यानंतर देन नेक्स्ट पुढचं सेंटेन्स त्यांनी काय दिलंय, अँड लिव्ज अबव हॅरी. हॅरीचा जो काही फ्लॅट आहे त्याच्यावरती जॉर्ज राहतो आपला, त्याला की आपण असं एक सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं. त्यानंतर हू येतं कोणासाठी? सेकंड पर्सनसाठी. सेकंड पर्सन कोणी? आपला हॅरी. ते हॅरी काय सांगितले यांनी, की हॅरी लिव्ज अबव विल्यम. विल्यमच्या वरती हॅरी राहतोय. आता याबद्दल आपण सर्व डाटा आपल्या लिहून घेतला. त्यानंतर आता वेळ येते की याला अप्लाय करण्याचं. तर आता आपण इथं पाहिलं तिथे आपल्याला एक फिक्स इन्फॉर्मेशन भेटते. थॉमस आणि डेव्हिडच्या मध्ये 2 फ्लोअर्स आहेत आणि दोघं पण वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत. आणि हे पण कन्फर्म माहिती आपल्याला की थॉमस जो आहे डेव्हिडच्या वरती राहतोय. तर एकदा आपण थॉमस एकदा ए फ्लॅटमध्ये ठेवला, त्यानंतर 2 फ्लोअर्सवर आपण डी इथं किंवा आपण डेव्हिड इथं घेतला. इथंच काय घ्यायचा, कारण वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकतर ही पहिली कंडिशन पॉसिबल होईल की पॉसिबिलिटी पॉसिबल होईल. त्यानंतर देन नेक्स्ट दुसरी पॉसिबिलिटी कशी आहे, इथं फ्लॅट ए घेतला, आपण फ्लॅट बी घेतला. आता जो थॉमस आपण फ्लॅट ए मध्ये घेतला होता, तो थॉमस आपण आता फ्लॅट बी मध्ये घेऊ आणि फ्लॅट ए मध्ये आपला डेव्हिड आला. राईट. आता हा आपल्या पहिली कंडिशन बसली, आपण याला टिक मार्क केलं की हे आपलं झालंय. त्यानंतर देन नेक्स्ट आपलं दुसरी जी काही कंडिशन आहे आपली ती काय येते, की जॉनच्या लेफ्टला कोण आहे आपला, रॉबर्ट आहे, त्याच्या खाली स्मिथ आहे. ठीक आहे. आता रॉबर्ट आणि स्मिथ इथंच कुठे राहणार आहे, 3 जागांमध्येच. रॉबर्ट, स्मिथ आणि जॉर्ज हे तिन्ही पण त्याचं, कारण कारण ए फ्लॅटमध्ये जॉर्ज पण राहतोय. राईट. तर आता आपण या ठिकाणी इथं जर आपण पहिली पॉसिबिलिटी काय, की इथं आपण हे घेऊ शकतो काय, जॉर्ज जर आपण इथं घेतला. ठीक आहे. खाली आपल्या इथं येणार कोण, जॉर्ज इथं घेतला आपण, पहिली पॉसिबिलिटी हीच आहे, जॉर्ज इथं घेतला आपण, खाली आपला आर आणि एस म्हणजे कोण, रॉबर्ट आणि स्मिथ देऊ शकतो. बरोबर. जर रॉबर्ट स्मिथ आला तर रॉबर्ट आला, नंतर इथं आपला जॉन येईल. त्यानंतर दुसरी पोझिशन काय, विल्यम आणि सॉरी हॅरी आणि विल्यम दुसऱ्या फ्लोअरमध्ये देतील. ठीक आहे. आपण ठेवून पाहू आपण काय चुकतं नाही आपलं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं या ठिकाणी, तर इथं आपला जॉर्ज जर ठेवला आपण, इथं आपण त्यानंतर इथं रॉबर्ट आणि स्मिथ ठेवला, ही पहिली कंडिशन झाली. त्यानंतर इथं असं ठेवल्यानंतर आता जो काय जॉर्जच्या विल्यमच्या वरती कोण आहे, हॅरी आहे. ठीक आहे. विल्यमच्या वरती कोण आहे, आपला हॅरी आहे. पण पहिली गोष्ट इथं आरच्या समोर कोण आहे, आपला रॉबर्टच्या समोर इथं जे देणार आहे. जे देणार आहे, कारण एक्झॅक्टली तसं याच्यामध्ये मेन्शन केलं आहे. तर आता या ठिकाणी विल्यम आणि हॅरीच्या वरती जॉर्ज आहे, तिथं पॉसिबलच नाही, कारण इथं आपण जर विल्यम घेतला इथं हॅरी येतोय, तर आपली ही पॉसिबिलिटी चुकते.
ठीक आहे. किंवा जर आपण असं जरी केलं असतं काय, की सपोज आपण जॉर्जला दुसरी कंडिशन असते की जॉर्जला आपण इथं ठेवू शकतो. आपण जॉर्ज जर इथं घेतला असता आणि इन द आर आणि एस इथं घेतला सपोज, तर इथं आरच्या पुढं रॉबर्टच्या पुढं आपण इथं जॉन घेतला असता. ठीक आहे. जॉनच्या पुढं घेतला असता, पण तरी देखील विल्यम आणि हॅरी जो असतो आपल्या इथं झाला असता. कारण हे 2 जागा खाली होत्या. जे की पॉसिबल नाही. कारण यांनी स्पेशली मेन्शन केलंय, की जॉर्जच्या खालीच हॅरी आणि विल्यम पाहिजे. तर आता सेकंड पॉसिबिलिटी कसं होईल आपलं ते पाहूया आपण. तर आता या ठिकाणी आपण काय केलं, की आपला जॉर्ज आहे, जॉर्ज आपण इथं लिहिला. त्यानंतर इथं आपण आपला रॉबर्ट लिहिला, त्याच्याखाली स्मिथ लिहिला, बरोबर. आता रॉबर्टच्या समोर आपला कोण आहे, जॉन आहे, जे की त्यांनी मेन्शन केलेलं आहे, राईट. त्यानंतर खाली हॅरी आणि विल्यमच्या तर विल्यमच्या वरती हॅरी, म्हणून आपण इथं हॅरी लिहिला आणि इथं विल्यम लिहिला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या क्वेश्चनमध्ये आपल्या इथं सर्व पॉसिबिलिटी एकदम परफेक्ट बसत आहेत, जे की यांनी दिलेलं आहे. जॉनच्या इमिजिएट लेफ्टला आपला रॉबर्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर रॉबर्टच्या जस्ट खाली स्मिथ आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय, थॉमस आणि डेव्हिडच्या मध्ये 2 फ्लोर आहेत, बरोबर. त्यानंतर दोघं वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये आहेत, ते पण फॉलो होत आहे. त्यानंतर जॉर्ज जो आहे तो आपल्या हॅरी आणि विल्यमच्या वरतीच आहे ना, इथं हॅरी आहे आणि इथं विल्यम आहे. तर अशा पद्धतीने आपले जे काही सर्व कंडिशन आहेत, तर याच्यामध्ये फुलफिल होत आहेत. तर आपलं जे राईट जे आन्सर आहे, तर हे आपलं राईट आन्सर येतं, ठीक आहे. फ्लॅट आणि फ्लॅट बीचे, तर यावरती आपल्याला 5 क्वेश्चन पाहायला भेटतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जे काही एक पझल असतं ते 5 मार्कसाठी आपल्या BMC एक्झामला येत असतं. जनरली 5 क्वेश्चन असतात त्याच्या बेसवरती. तर अशा पद्धतीने हे पझल सॉल्व्ह केलं आपण. जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. ओके.